हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम हरे कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण डुब्बा रकुमाई रखमाई जय विठोबा रकुमाई रखमाई विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई डोपार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठाला 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति परब्रह्म एकनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय पितृदेवताओं की जय परम पूज्य साखरे महाराज की जय विठाला 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला कोणी कोणासी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमी
श्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवोणी माथा साष्टांगी आता दंडवत कि शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या मंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था। विठ्ठल विठ्ठला 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 हॅलो हॅलो याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कवनासीन बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगत वंदनीय परम पूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 3688 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या काल्याच्या प्रकरणाचं पारदर्शी वर्णन करणारा असा अभंग आहे। कीर्तनाचा परिहार सर्वांना माहिती आहे। पितृपक्षाच्या पावन पर्व कालाच्या अनुषंगाने आमचं जे ट्रस्ट आहे वारकरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट तर आमच्या ट्रस्टच्या द्वारे पितृपक्षाच्या निमित्तानं चालत असलेली 7 दिवसीय श्रीमद भागवत कथा त्याची काल सांगता आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनानं पूर्णविराम सांगितला आहे एखाद्या सप्त्याचा एखाद्या कार्यक्रमाचा म्हणून आज महाप्रसादाचा कार्यक्रम आणि हे काल्याचं कीर्तन या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित असलेले आपण सर्वजण वेदध्यान तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी लोक नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बालगोपाल अनेक लोक या ठिकाणी आहेत। खूप खूप साधुवाद आणि कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात। विठ्ठल 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 कीर्तन काल्याचं आहे आणि अभंग काल्याचा आहे। वेळेचा थोडासा अभाव आहे। आपण जर का नुसतं जेवण केलं तर वो प्रसाद का फल उसमें नहीं मिलने वाला है। प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते
श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 65 नंबरचा श्लोक आहे. आत्ता मी जो सांगितला आहे हा श्रीमद भगवद्गीतेमध्ये 65 नंबरचा श्लोक आहे. याच्यामध्ये भगवान अर्जुनाला सांगतायत, अन्न शिजत असताना ज्या अन्नावरती भगवंताचे नाव पडत असतात त्याला प्रसादत्व प्राप्त होत असतं. और आज हम ये काले के कीर्तन के पश्चात महाप्रसाद लेने वाले हैं. प्रसाद का अर्थ भी यदि देखा जाए तो 3 अर्थ मिलेंगे. प्रसाद व्याकरण की भाषा में देखा जाए, प्र माने की प्रभु, स माने की साक्षात और द माने की दर्शन, प्रभु का साक्षात दर्शन. तुकाराम महाराज भी कहते देवाच्या प्रसादे करारे भोजन भाल अधिकारी कोण कोण ते अवघिया पुरते ओसंडले पात्र सरे येथे नाही कदा काळी. अभंगाचा नंबर 10 गाथ्यामध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये या अभंगाचा नंबर आहे 10. इथे एका शब्दाचा प्रयोग केलाय, भाल अधिकारी कोण कोण ते. इट मीन्स दॅट एनीबडी एल्स, कोण याचा अधिकारी होणार आहे. आणि आज जे इथे उपस्थित आहेत याचा अर्थ तुम्ही आणि आम्ही. या काल्याच्या कीर्तनाच्या नंतर जो प्रसाद आपण सर्वजण मिळून ग्रहण करणार आहोत, त्याचा स्वीकार करणार आहोत. तुम्ही आम्ही अधिकारी आहोत. आणि अधिकारी होण्याकरता उत्तीर्ण व्हावं लागतं, म्हणजे परीक्षा द्याव्या लागतात. शाळेतली परीक्षा नव्हे आणि कॉलेजची परीक्षा नव्हे, जीवनातली परीक्षा आणि आध्यात्मिक परीक्षा, जी की कठीण आहे आणि अवघड आहे. कीर्तनाला मी जो अभंग मुद्दाम याच्याकरता घेतला की कमी वेळामध्ये सांगता यावं. या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतायत, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. हा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी काल्याच्या संबंधानं निर्माण केला. परंतु या अभंगाचा लौकिक भावार्थ जर का सोडला आणि प्राकृत भावार्थ सोडला आणि वेदांतीय अर्थ जाणण्याचा जर का प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की भगवंताची प्राप्ती करण्याकरता जीवाला शिवापर्यंत गेलं पाहिजे आणि जीवानं मायेतून निघलं पाहिजे, जीवानं प्रपंचातून निघलं पाहिजे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग बावे रंगा. पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता, लटिके ते फिडा तुका म्हणे जाय पिडा. 1279 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 1279. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा व्याधे तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मुडा. 62 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी आधी घेरे रामनाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यमद रागे दात खातो करकरा. 61 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. अनेक प्रमाणानं आपल्याला ते सिद्ध करता येईल. नाहीतर मग तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या नाने तापलो मी देवा, संसाराच्या नाने तापलो मी देवा. हरी हरी क्या बात है. या बाबासाहेब कुटुंबाची करीतच सेवा कुटुंबाची, करीतया सेवा कुटुंबाची, संसाराच्या क्या बात है. वाह वाह. तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीतया सेवा कुटुंबाची. संसाराच्या नाने तापलो मी देवा, संसाराच्या नाने तापलो मी देवा, संसाराच्या नाने तापलो मी देवा, करीतया सेवा आहा, काय अभंग आहे तुकोबरायाचे. या प्रमाणावरून आपलं असं लक्षात येईल, संसाराच्या तापेत तुकाराम महाराज लिहित आहेत,
संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, म्हणवोनी तुझे आठविले पाय. अभंगाचा नंबर 66 गाथ्यामध्ये. कथा हिंदी में थी तो मैं ज़्यादा सांप्रदायिक वांग्मय यहाँ पर बोल नहीं सका. आज मैं थोड़ा दर्शन कराऊंगा उसका आपको. या संसाराच्या ताप्यामध्ये माणूस रंगलाय, खरं रंगलाय. तुम्हाला सांसारिक उदाहरण जर का लागत असेल तर तुम्ही पहा, घरामध्ये जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी म्हणजे वयानं जे मोठे आहे, त्या वयानं मोठ्या मंडळीला घरच्यानं बेजार करून टाकलं. सांगू थोडंसं, गावठी तडका म्हणतात त्याला. आणि अण्णा नाना दादा काय केलं, बेजार केलं. म्हणजे हे आणा ते आणा. आणि आणणाऱ्या नेणाऱ्याला, पिशव्या वाहणाऱ्याला काय म्हटलंय, अण्णा नाना दादा काका. याला आध्यात्मिक परिभाषेमध्ये म्हटलंय दारेशना, पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना. या गोष्टींचा त्याग जोपर्यंत संसारिक देहाचा होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक मार्गावरती तो आरूढ होत नाही. आध्यात्मिक दर्शन त्याला घडू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज या काल्याच्या अभंगामध्ये सांगतायत, भगवंताची जर का प्राप्ती करायची असेल तर दुसऱ्याच्या भरोशावर नाही, स्वतःलाच भगवंताच्या मागे जावं लागेल. याल तरी या रे लागे. कारण भगवंतानं स्वतः सांगितलेलं आहे तसं, अबघे माझ्या मागे मागे. याचा विचार करताना आता आपण कथा ऐकली आहे, कथा हिंदीत होती म्हणून मराठीमध्ये ज्या काही गोष्टींचं विवरण आपल्याला भागवतात करता आलं नाही त्याचं थोडंसं चिंतन करू. काल्यामध्ये प्रवेश करायचा आहे. हा अभंग असा आहे, विठोबा रखमाईच्या नंतर अभंग सोडून झाल्यानंतर, अभंगाचा भावार्थ विशद झाल्यानंतर कृष्णाचं चरित्र सांगायचा असा संप्रदायाचा अलिखित नियम आहे. परंतु हा जो अभंग इथे प्रस्तुत केलाय याच्यामध्ये सरळ सरळ कृष्णाच्या काल्याचं चरित्र आल्यामुळे विठोबा रखमाई नंतर सांगण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या लक्षात येईल, सर्वांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे माता पिता वसुदेव देवकी, कंसानं त्यांना बंदीशाळेमध्ये बंदी केलं होतं. 6 मुलं मारून टाकले. 7व्यांदा बळीराम शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर, देवकी उदरी राहावे जावणी मायेसी मागून पाठवी तो योग माया तुझं काढील तेथून घालील नेऊन गोकुळासी शेष म्हणे मज श्रम झाले फार. सेविले अरण्य तुम्हा सवे मागिली अवतार झालो लक्ष्मण सेविले अरण्य तुम्हा सवे या लागी अवतार मिन घ्यायची आता तू वडील होई बा सर्वज्ञा. आता तू वडील हो. 6 मुलं मारले, 7वा बळीराम झाला. तो 7 महिने देवकीच्या उदरात राहिला आणि देवकीच्या उदरातून तो तिकडे रोहिणीचा मुलगा झाला. 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्य यो राधण्याम चोभवंशानाम चरितम परमाद्भुतम. आणि मग 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार. कंसाला अगोदरच आपण कथेमध्ये ते ऐकलंय. कृष्णाला मारण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण अशी एक योजना केली की गोकुळामध्ये नंद आणि यशोदेची मुलगी होऊन मायेला जन्म घ्यायला सांगितला आणि इकडे स्वतः कृष्णाने जन्म घेतला. आणि कृष्ण लहान झाले. वसुदेव आणि देवकीच्या हातापायातले बंधन गळून पडले. कारागृहाचे द्वार आपोआप उघडले. तिथे एक टोपली ठेवलेली होती. ती टोपली वसुदेव बापानं डोक्यावर घेतली आणि कृष्णाला नंदाच्या घराला
गोकुळाला ए माझा जाई गोकुळाला सर्वांना ही कथा पूर्णपणे ज्ञात आहे की वसुदेव बाबांना भगवान श्रीकृष्णाला डोक्यावर टोपलीत धारण केलं. यमुनेचा प्रवास आहे. यमुना नदीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवास केला तेव्हा यमुनेचं पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत होतं. तेच पाणी कमरेपर्यंत आलं. तेच त्यांच्या इथे छातीपर्यंत आलं. नाकाडोळ्यामध्ये पाणी जाऊ लागलं. आता इथे भगवान श्रीकृष्ण परीक्षा घेऊ लागले वसुदेव बाबाची. माकडाची आणि माकडाच्या पिल्याची गोष्ट माहीत असेल. तसं नाही है इधर. वसुदेव बाबा ने सोचा कि मैं मर गया तो चलेगा लेकिन लाला को कुछ नहीं होना चाहिए. इसको कहते हैं बाप का जिगरा. इसे कहते हैं बाप का प्रेम. मैं डूब के गया तो चलेगा लेकिन लाला को कुछ नहीं होना चाहिए. वसुदेव बाबा ने उस टोकरी को इस तरह से पकड़ लिया, सर से भी ऊपर उठा लिया. कृष्णानं पाहिलं माझा बाप स्वतः माझ्यासाठी मरायला तयार आहे. ते पाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणाच्या दर्शना करता येत होतं. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णानं आपल्या उजव्या पायाचा जो खालचा भाग आहे तो यमुना नदीच्या जलाला स्पर्श केला. तर गावात घुसताना जशी गल्ली असते, गल्ली पूर्ण सपाट गल्ली, नदी दोन भागामध्ये विभागल्या गेली. अर्धी यमुना इकडे अर्धी इकडे आणि मधातून बिलकुल असा रस्ता. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं नंदबाबाला जायला पूर्ण कोरडा सपाट रस्ता मिळाला. पुन्हा संकट आलं. पाऊस येऊ लागला. पाऊसही कृष्णाच्या दर्शना करता येत होता. शेषानं आपला फण धारण केला. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नव नागानि नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः तस्य विजभयम नास्तिम सर्वत्रम विजयी विनयी भवेत. शेष नागानं फण धारण केला. पुढे सर्वांना माहिती आहे. सभी मुसीबतों का सामना करते करते वसुदेव बाबा आखिरकार मथुरा से 14 किलोमीटर गोकुल गांव में मुखिया जी नंद बाबा के घर में बाड़े में जहाँ पहुँचे, उनकी बीबी जशोदा वहाँ पर माया ने जन्म लिया था. मायेला त्यांनी उचललं. मायेला आपल्या टोपलीत ठेवलं आणि कृष्णाला तिथे ठेवलं. इकडे माया कंसानं घेतली. तुझं लागी वधी उपजला मज. आधी कंसाला हे सांगितलं. कंस धाडकन चक्कर येऊन खाली पडला. कंसाला कळालं कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसुटला होता. कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. 3722 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर 3722. मायेचं कळालं. कंसाला लक्षात आलं. त्या मायेनं सांगितलं की तुझा वैरी वाढतो. इकडे सकाळी 4 वाजता गोकुळामध्ये उठून पाहतात. यशोदेला माया नावाची मुलगी झाली आहे. माहिती नाही आहे. कृष्णानं आखलेली योजना आहे ती. कृष्णानं आखलेली योजना आहे ती. विठ्ठल विठ्ठल इकडे सकाळी उठून पाहिलं. यशोदेला माहितीच नाही मला मुलगी झाली. माझी मुलगी वसुदेवानं उचलून नेली. पोरग इथं आणून ठेवलं. आणि सकाळी 4 वाजता कशाला विचारता. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सकाळी 4 वाजता उठून पाहिलं. आनंदाला वारी पारावार नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
ते नैवेधियेले ते नैवेधियेले ते नैवेधियेले मन. काय भानगड आहे? आपल्या गल्लीमध्ये शेजाऱ्याला एखादा मुलगा झाला तर फार फार तर काय, एखाद्या पेढ्याचा बॉक्स नेऊ, पावशेर जिलबी नेऊ, 100च्या ऐवजी 500 ओवळणी टाकू, फार फार तर काय आहे. पण इथे काय विशेष आहे माहिती आहे तुम्हाला? याचं कारण असं सांगितलं आहे भागवतामध्ये. नंद बाबांना जेव्हा भगवान श्रीकृष्ण मुलगा रूपामध्ये, त्यांना माहिती नाही, त्यांनी स्वतःचाच मुलगा समजलं, पण वास्तविक पाहता वसुदेव देवकीचा मुलगा आहे भगवान श्रीकृष्ण. पण नंद बाबाला जेव्हा मुलगा झाला तेव्हा नंद बाबाचं वय 60 वर्षाचं आहे. भागवत का दर्शन करो पता चलेगा. और जशोदा का उम्र है 54 साल की. कितना? 54 साल. जगात सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची, असा जर का कोणी प्रश्न विचारला त्याचं यथार्थ उत्तर आहे नंदबाबा. नंदबाबाची गोशाळा सगळ्यात पहिली आहे जगात. 9 लाख गायी आहे कृष्णाच्या जन्माच्या आधी. लेकिन कुल का दीपक कोई नाही, कुल का वारिस कोई नाही. फिर कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या 1 वर्ष आधी, आता या जन्माष्टमीला उदाहरणार्थ कृष्णाचा जन्म झाला, मागच्या जन्माष्टमीला जेव्हा नंदबाबाला कृष्ण मुलगा नव्हता तर नंदाचे सख्य भाऊ सांगितले उपनंद भागवतामध्ये. नंदबाबाच्या सख्या भावाचं नाव उपनंद आणि 2 सख्या बहिणी आहे नंदबाबाला, त्यांचं नाव नंदा आणि सुनंदा. काय नाव? कृष्ण की 2 बुआ आहे, नंदा सुनंदा. और चाचा का नाम भगवान श्री कृष्ण के उपनंद चाचाजी. या उपनंदानं काय केलं, कृष्णाच्या जन्माच्या 1 वर्ष आधी गोकुळ अष्टमीला ब्राह्मण घरी बोलवले जेवण्याकरता. आणि मग ब्राह्मणांना भोजन दिलं आणि ब्राह्मण वेद मंत्र म्हणू लागले. नंदबाबा काही तिथे जायची हिंमत होईना. उपनंदाला पोरं होते पण नंदाला पोरच नाही. आपल्या भावाचा पडलेला चेहरा पाहिला उपनंदानं आणि उपनंद नंदाला म्हणाले, भैया बड़े भैया आप एक काम करो, आप ब्राह्मणों का तिलक करो, ब्राह्मण आपको आशीर्वाद देंगे. क्यों? ब्राह्मण जो आशीर्वाद देंगे वो कभी खाली नहीं जाएगा. यदि त्रिकाल संध्या करने वाला ब्राह्मण हो भैया, त्रिकाल संध्या करने वाला ब्राह्मण यदि हो तो उसका आशीर्वाद कभी खाली जाने वाला नहीं है. ब्राह्मणाने आशीर्वाद दिला नंदबाबाला. अगले साल की जन्माष्टमी के दिन आपके यहाँ पर लाला भयेंगे. क्या बात करते हो पंडित जी? नंद बाबा ने कहा, क्या बात करते हो? अब तो मेरी उम्र 60 की हो गई, मेरी बीबी की 54 की हो गई. बच्चा होना था तो 30-35 के साथ पहले हो जाता था, अब तो होने से रहा. ब्राह्मणों का आशीर्वाद है, कभी खाली नहीं जाएगा भैया. आणि ते तर झालं. इथे ठरल्याप्रमाणे वसुदेव देवकीचा मुलगा इथे आला. आनंदाला पारावाराने ब्राह्मणानं दिलेला आशीर्वाद. घरी आनंद झाला, राजा घरी आनंद झाला. आनंद राजा घरी आनंद झाला. नंद राजा घरी आनंद झाला. आनंद झाला. नंद राजा घरी आनंद झाला. कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, जन्माला कृष्ण जन्माला. कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला. कान्हा जन्माला कृष्ण जन्माला. हरी हरी हा. आनंद झाला. राजा घरी आनंद झाला. नंद राजा घरी आनंद झाला. नंद राजा घरी आनंद झाला. यथार्थ नंदराजा घरी आनंद झाला का? कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. ब्राह्मणानं दिलेला मागच्या वर्षीचा आशीर्वाद आठवला आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आता भगवान श्रीकृष्ण आहे, साधारण बालक नाही आहे. कृष्णम ब्रह्मम कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्णाचा जन्म झाला हे जसं गोकुळामध्ये कळालं. नंद बाबा सरपंच आहेत गोकुळाचे, त्यांची बायको जी आहे आपल्या खेड्यामध्ये साधारणपणे डॉक्टर
आता डॉक्टर नवरा असतो, बायको थोडी डॉक्टरी नसते. आता कंपल्सरी ते फॅड निघालं की मुलगा इंजिनियर आहे तर मुलगी पण इंजिनियर पाहिजे. पहिले काही नव्हतं तसं, आहे की नाही. डॉक्टर जरी असला तर डॉक्टरीन बाई अंगठे बहात्तर असायच्या बऱ्याच वेळेस काकू. पण व्हायचं काय, डॉक्टर आणि डॉक्टरची बायको डॉक्टरीन बाई, वकील तर वकिलीन बाई, बरोबर आहे की नाही. तशा पद्धतीनं सरपंचाची बायको सरपंचीन. सगळ्या गोकुळातल्या लोकांनी नवस केले होते, आमच्या सरपंचीन बाईला पोरग होऊ दे. मग सरपंचीन बाईला जर का पोरग झालं तर मी आंब्याचं तोरण लावेल, मी गुढी उभारेल. गोकुळीच्या सुखा तुकोबराय वर्णन करतायत. अंतपार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंद द्या. नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मने मोहिले गोविंदे. 1154 अभंगाचा नंबर. आत्ता मी जो आत्ता सांगितलाय गाथ्यामध्ये त्याचा नंबर आहे 1154. ज्यांनी ज्यांनी नवस केले होते की कृष्णा सरपंचाला आणि सरपंचीला पोरगं होते, आम्ही कथा करू, कीर्तन करू, नृत्य करू, करत 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 त्याचं कारण काय आहे, कृष्णाचा जन्म झाला असं कळालं तर 5 दिवसापर्यंत जोपर्यंत कृष्णाची नाळ गळून पडली नाही 5व्या दिवशी, तोपर्यंत नंदबाबाच्या वाड्यामध्ये सगळ्यांनी दाटी केली. नंदाच्या सरपंचाच्या पोराला पाहिला. त्याचं कारण असं आहे की साधारण बालक नाही आहे. किसी शायर ने कहा था हमारे वृंदावन में, ध्यान से सुनना, इस संसार में कोई किसी की चाल पर मरता होगा. चाल माने की ठुमका. हाँ, इस संसार में कोई किसी की चाल पर मरता होगा, कोई किसी की बाल पर मरता होगा, कोई किसी की माल पर मरता होगा, लेकिन गोकुल की गोपियां तो सिर्फ मेरे नंद के लाल पर मरा करती थी. इसलिए तो वहां पर जाकर के सबने भीड़ कर दी. और कैसी ही गवळण सांगती गवळण लीलन पुत्रे झालंय चोटेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झालाय चोटेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झालाय शोधेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झालाय शोधेला. एक धावे एक पुढे ताटवाट सुंट बडे. एक धावे एक पुढे वाटी ताटी सुंट बडे. एक धावे एक पुढे ताटवाट सुंट बडे. एक धावे एक पुढे वाटी ताटी सुंट बडे. गवळण हरी बोल. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झालाय चोटेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झालाय चोटेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झालाय शोधेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झालाय शोधेला. झालाय चोटे झालाय शोधेला. सगळ्या गवळणी पळतच सुटल्या का. 1 नंबरचं घर गावात त्यांचंच आहे. पुन्हा पोरग पाहिला भेटणार नाही, अवघड होईल. असंच व्हायचं. भंडाऱ्यात उशिरा गेलं की तर्री भेटत नाही, पाणी टाकून वरणात भेटेल तसं. म्हणून काय करायचं, आधी जायला सांगितलंय सगळ्यात लक्षात येत आहे का. कृष्णाला पाहण्याकरता सगळेजण आधी गेले आणि मग 5 दिवसापर्यंत चुलबंद अवतनाचा कार्यक्रम. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. 3705 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये 3705 तुकोबाराय लिहितात की भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी गोकुळातल्या सगळ्या गोपाळांकडे एकच गाय होती आणि त्या गायीपासून जे दूध यायचं ते दूध त्यांना मथुरेच्या बाजारात विकावं लागायचं, तरच घरात भाकरी भाजी यायची. तेच त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं. पण नंद आहे, फुलका वारीच कोई नाही, आणि कृष्ण आले म्हणल्यावर 56 भोग वगैरे दूध वगैरे. त्यांच्या घरी ताकाचे सरोवर आहे. आता कृष्ण आल्यात, कृष्णाचा जन्म झालाय, कृष्णाला नुसतं पाहायला जरी गेलो तर चांगला माल खायला भेटेल म्हणून सगळेजण पाळले. हाही एक उद्देश आहे. 5 दिवसाचं वय झालं, वेळ सकाळची आहे, कृष्णाची नाळ गळून पडली. गोकुळामध्ये सगळेजण सकाळी 4 वाजता उठतात. किती? 4 वाजता. धर्मशास्त्र सांगतंय जे लोक 6च्या नंतर उठतात त्यांचं सगळं कर्म निष्फल होतं. ब्राह्म मुहूर्ते साया निद्रा पुण्यक्षयकारिणी ताम करोति द्विजो मोहात पादकृच्छेन शुद्ध्यती. आचार्येंदू नावाचा ग्रंथ आहे. जे लोक सकाळी उठत नाही, धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे सकाळी 4:45 ते 5 मध्ये आंघोळ करावी. सकाळी 4:45 ते 5 जे लोक आंघोळ करतात त्यांना देवस्नान असं म्हटलंय. स्वर्गातले सगळे देवता सकाळी 4:45 ते 5 आंघोळ करतात. 5 ते 6 ब्राह्मण लोक आंघोळ करतात, ओरिजिनल अनुष्ठान करणारे बरं का, मी सर्वांची चर्चा करत नाही आहे. 5 ते 6 ब्राह्मण लोक आंघोळ करतात. 6 ते 7 मनुष्यांचं स्नान सांगितलं. तुम्ही आणि आम्ही 6 ते 7 आंघोळ करावी. आणि याच्या पुढे ऐका, जे लोक 7च्या आधी आंघोळ करत नाही 7 ते 8
प्रायश्चित्त स्नान करू शकता. देवा माझं चुकलं, आज मला उशीर झाला, मला माफ करा. आता पुढे ऐका. 8 ते 9 सकाळी जे आंघोळ करतात राक्षसांची आंघोळ आहे ती. जे लोक सकाळी 8 ते 9 मध्ये आंघोळ करतात ते राक्षसांचं स्नान आहे. 9 ते 10 मध्ये जे लोक आंघोळ करतात ते ब्रह्म राक्षसांचं स्नान आहे. 10 ते 11 मध्ये जे आंघोळ करतात ते मारीचांचं स्नान आहे. 11 ते 12 मध्ये जे स्नान करतात ते पिशाचाचं स्नान आहे. 12 ते 1 मध्ये जे स्नान करतात ते वेतालांचं स्नान आहे. द चॉईस इज युअर, द वेज इन युअर हँड माय डिअर. तुम्ही ठरवा नेमकं कोणत्या कंपनीत काम करता याच्यापैकी. हे कोणाला माप आहे माहिती का? जे रात्री भजन कीर्तन पूजन करतात, आमचे टाळकरी आहे माळकरी, लांब लांब कीर्तनाला फिरतात, भजन करतात, हे त्यांना माप आहे. अदरवाइज नो वे. ज्यांना म्हणजे पुन्हा आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण पहा, हमारे पूज्य गुरुदेव कहा करते हैं, आजकल बीमारी से पूरी दुनिया परेशान है. रात्री जे लोक 10च्या आधी झोपतात आणि सकाळी 5च्या आधी उठतात, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. रात्री जे लोक 10च्या आधी झोपतात, रात्री 10च्या आधी झोपतात आणि सकाळी 5च्या आधी उठतात, किसी बीमारी के बाप में भी हिम्मत नहीं उसके शरीर पर हमला कर सके. पण आपण काय करतोय, विनाकारण आपल्याला एक सवय लागली. मोबाईलमध्ये चांगलं पाहायचं नाही. तुम्हाला मी एक सांगू, राग आला तरी चालेल, थोडी पिढी बिघडत चालली आहे. मी नंतर सांगणार होतो विषय, पण सांगून देतो कारण खूप मोठा भंडार आहे, पुन्हा सटकून जाईल माझ्या दिमागातून. आपण आपल्या मुलामुलीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि घरामध्ये जर का तुमचा मुलगा आणि मुलगी असेल तर मोबाईलला पॅटर्न असता कामा नाही. पॅटर्न जर का समजा तुमच्या मुलाच्या आणि मुलीच्या मोबाईलला आहे, देअर आर समथिंग रॉन्ग टॉप ऑफ द बॉटम, इट मीन्स दैट दाल में कुछ काला है. कुछ काला नहीं, पूरी दाल ही काली है यहाँ पर. जमाना खराब है भैया, ध्यान दो अपने बच्चों की. और लव जिहाद भी चल रहा है, क्या बोले. और उसमें यदि हम ऐसा करेंगे तो कैसा चलेगा. पॅटर्न नका ठेवू. हे आमचा मोबाईल कुठेही पडलेला असतो. आईचा मोबाईल मी घेतो, तुमच्या वहिनीचा म्हणजे माझी जी पत्नी तिचा मोबाईल मी घेतो, माझा ती घेते, मॅनेजर माझा घेतो, काही नाही. हमारे घर में किसी को पैटर्न नहीं, क्योंकि जो पैटर्न डालेगा उसको मैं घर की सीढ़ी भी नहीं चढ़ने देता. मेरे मोबाइल जो पैटर्न डालेगा ना, समझ लेना, उसको मैं घर की सीढ़ी भी नहीं चढ़ने देता. प्यारे, मी कशा करता सांगतोय तुम्हाला माहिती आहे, ही खूप मोठी समस्या आहे. धार्मिक अनुष्ठानातून निर्माण झालेलं प्रेम हे खरं प्रेम आहे. पण बोगस जर का तुम्ही करत असाल, मी असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो, कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. लक्षात घ्या, शेवटी तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला भेटणारच आहे. तर सांगण्याचं तात्पर्य अभिप्राय, सकाळच्या उठण्यावरनं एवढा विषय लांबला. नंदबाबा सकाळी उठले, त्यांनी गाईला 3 प्रदक्षिणा केल्या आणि गाईची सेवा धर्मशास्त्रामध्ये खूप मोठी सांगितली आहे. 2012ला मेनका गांधींनी एक रिपोर्ट सबमिट केला होता की भारतामध्ये सगळ्यात मोठा कत्तलखाना हैदराबादला, आणि त्या कत्तलखान्याचं नाव आहे अल कबीर कायदा. एका गाईची हत्या करण्याकरता 500 लिटर पाणी वापरलं जातं. गाईची हत्या कशी करतात माहिती आहे का? पाणी असं गरम करतात, उकळतात आणि उकळलेलं पाणी गोमातेच्या अंगावर टाकतात आणि मग तिची चमडी निघते. आपल्या गावातली गाय जर का कत्तलखान्यात जात असेल, ती एकानं जरी विकली असेल तर अख्खं गाव नरकाला जाणार आहे. हे बिलकुल पक्का आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण गोशाला नाही उपाय, एक हिंदू एक गाय. गोशाला उपाय नाही, आम्हीच बनवतोय तर नाके 9 आले. 10 गाई मी सांभाळतोय बिना डोनेशनच्या, तर माझ्या नाके 9 आले. आता मी 100चं टार्गेट करतोय. महाराष्ट्र असा आहे की महाराष्ट्रातून एखादा मोठा बाबा आला बाहेरच्या राज्यातला, त्याला काही येत नाही, त्याला खूप गोण्या भरून देतात. तर मी महाराष्ट्राचा बघता एवढा आंतरराष्ट्रीय झालो, चॅनलला जाऊन आलो, तरी लोकांना वाटतं वेगळे, लोक काही द्यायचा पत्ता नाही. म्हणजे तुम्ही द्याव म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे. आपल्या महाराष्ट्रातले लोक सुधारणार केव्हा पेचे काकू? लोक सिरियस केव्हा होणार आहे? लोकांना विद्वान महाराज केव्हा करणार आहे? महाराज म्हणजे काय? स्वामी विवेकानंद वॉज ए वन ऑफ ग्रेट स्कॉलर, थिंकर अँड फिलॉसॉफर इन आवर इंडियन हिस्ट्री. द बुक वॉज रिटन बाय हिज डिसिपल स्वामी निखिलानंद टू यू नो. बुक नेम माइन कॉम्फ, माझं आत्मचरित्र. 150 वर्षापूर्वी स्वामी निखिलानंदानं माइन कॉम्फ, स्वामी विवेकानंदाचं आत्मचरित्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये महाराजांचं दर्शन करावलं. महाराज म्हणजे विद्वान असावा, थिंकर म्हणजे विचारवंत असावा, आणि काय म्हटलं मी, फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी असावा. ज्याला संस्कृतचा पत्ता नाही, ज्याला श्लोकाचा पत्ता नाही, ज्याला काही धर्म अनुष्ठान नाही, आश्रमाचे नियम नाही, भरकटत चाललाय समाज. केव्हा कळणार आहे आपल्याला या गोष्टी? एका गाईच्या चामड्याची किंमत 300 रुपये आहे, 300 रुपये. आणि 2012 मध्ये जवळपास 70 लाख गायींची कत्तल झाली होती, 70 लाख गायींची फक्त महाराष्ट्रामध्ये. आणि अनेक करोड रुपयाचं चमडं विकल्या गेलं होतं गायीचं. आणि म्हणून शास्त्रामध्ये 6 माता सांगितल्या, 6. प्रत्येकानं त्या 6 मातांचा जर का आदर केला तर तोच खरा सनातनी आहे आणि तोच खरा हिंदू आहे. ऐका,
जगदंबा माता एक, देवी भागवतातली. गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती है शीतकंठ कुटुंबिनी भूरि कृते जय जय है महिषासुर मर्दिनी रम्यक मर्दिनी जयलसुते सुरवर वर्षिणी दुरधर धरषिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बित मोषिणी घोषरते दत्तुजनि रोषिणी दितिसुरतोषिणी दुर्मद शोणिनी सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलस मा रम्यक परदिनी शैलसुते मा रम्यक परदिनी शैलसुते. प्रत्येक हिंदू धर्माच्या माणसाला 6 आई सांगितल्या आहेत देवी भागवतात. जगदंबा आई एक, जगदंबा त्याची पहिली आई आहे. या पृथ्वीवर तो जन्म घेतोय, ही पृथ्वी त्याची दुसरी आई आहे. गंगा नदी जी आहे, गंगा माता त्याची तिसरी आई आहे. गौ माता ज्याच्यावर मी आत्ता बोलतोय, करंट टॉकिंग अबाउट देम, आता सध्या मी ज्याच्यावरती बोलतोय करंट टॉकिंग अबाउट गौ माता. जगदंबा माता एक, पृथ्वी माता 2, गंगा माता 3, गौ माता 4, आपली जन्म देणारी माता 5 आणि आपली स्वतःची कन्या, स्वतःची मुलगी सुद्धा स्वतःची माता आहे. म्हणून धर्मशास्त्र इतकं क्लिष्ट आहे. धर्मशास्त्रामध्ये सांगितलं सदसद विवेक बुद्धीनं राहणाऱ्या माणसानं स्वतः आपल्या जन्म देणारी आई एक, आपली बहीण 2 आणि आपली स्वतःची मुलगी या तिघींच्या मांडीलाही मांडी लावून एका आसनावर बसू नाही तर तो खरा सनातनी, तो खरा हिंदू. नुसतं म्हणायचं आहे हम हिंदू आहे, इंटरनेटवर झेंडे गिंडे घेऊन. अरे मग ओरिजिनलमध्ये काही काम आहे का तुमचं धर्मासाठी? ओरिजिनल काय करताय तुम्ही हिंदू धर्मासाठी? म्हटल्याने होणार आहे काय? नुसतं करायचं काही नाही उगा आपलं फक्त, आणि नुसतं म्हणायचं आम्ही हिंदू आम्ही हिंदू. कहने से नहीं होने वाला, पहले करना पडेगा प्यारे. विठ्ठल असो, फक्त गायीची हत्या होऊ देऊ नका का असं म्हणतात बाबा. असं म्हणतात. काय म्हणतात? हिंदूंचे मंदिर सुरक्षित जर का ठेवायचे असतील, बांगलादेशमध्ये जे झालं ते होऊ द्यायचं नसेल. तुम्हाला एक सांगू, ऐका ना. यदि छत्रपति शिवाजी महाराज इस महाराष्ट्र की धरती पर अवतार नहीं लेते तो हिंदू की हर मंदिरों की जगह आज मस्जिदें खड़ी होती. हे वाक्य थोडंसं वेगळं आहे. यदि छत्रपति शिवाजी महाराज जन्म नहीं लेते तो हिंदू की सुनता होती. पुढचं वाक्य आहे का? और पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर मातोश्री जन्म नहीं लेती तो हिंदू की हर मंदिरों की जगह पर मस्जिदें खड़ी होती. म्हणून आठवावं लागतं अहिल्या देवी होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. मंदिरं वाचवायचे असतील तर छत्रपतीच्या विचारानं चाललं पाहिजे, आणि गायीची कत्तल थांबवायची असेल तर कोणीतरी कृष्णाच्या विचारानं चाललं पाहिजे, तरच गायीची कत्तल थांबेल. आणि तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. गंध लावणारे लोक सुद्धा टेबला खालून पैसे घेऊन गायीच्या कत्तल खाण्याला परमिशन देतात. आणि काय आपण हिंदू हिंदू करतो? वास्तविक आपलं काहीच नाही आहे ना. जे ओरिजिनल हिंदू आहे त्यांना बोलत नाहीये मी. हो मेरी गौ माता की जान बचाने बोलना पड़ रहा है कृष्ण को. आ जाओ नंद नंदन हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. हे गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे, और अर्जुन की रक्षा करने को दिन और रात जगे थे, दिन और रात जगे थे. ये भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है वन बन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. गाय वाचवण्यासाठी कृष्ण चालला पाहिजे म्हटले. आपल्या पद्धतीनं आपण गायी सांभाळा. कृष्णाचा जन्म झाला, 5 दिवसाचं वय आहे, नाळ गळून पडली. नंदबाबांना 2 लाख गायी दान देऊन टाकल्या. त्याला म्हणतात श्रीमंती.
श्रीमंती जर का तुम्हाला खूप दिली, खूप श्रीमंती दिली तर काय सोबत काही जाणार नाही आहे. सिकंदर जेव्हा गेला होता ना, सिकंदर सगळं लुटलेलं त्याच्या त्या स्मशानभूमीपासून, त्याच्या डेड बॉडीपासून असं दरवाजावर टाकलं होतं. काही सोबत नेलं नाही सिकंदरनी. दोनच गोष्टी सोबत जाणार आहे माणसाच्या इथून, फक्त सत्कर्म आणि दुष्कर्म. काय चांगले कामं केले आणि काय वाईट कामं केले. तुम्ही मरण पावलात ना, तर मरण पावल्यावर लोक म्हणले पाहिजे बाबा माणूस चांगला होता, लुच्चा लफंगा नव्हता, लबाड नव्हता, कोणाचं खाल्लं नाही, कोणाला फसवलं नाही. आपण जर का चांगलं वागलो, चांगले कर्म केले, जन्माला येऊन चांगलं वागलो, चांगले कर्म जर का केलं, तर त्याची परतफेड आपल्या परिवाराला भेटणार आहे. भैया ये इसका बेटा है, इसका काम हमको करना चाहिए. ऐसा काम करके जाओ कि अपने बेटा अपने परिवार पर कोई आँच नहीं आनी चाहिए अपने पीठ पीछे. तुम्ही जिवंत असताना असं काम करा, असं काम करा की तुम्ही मेल्यावर सुद्धा तुमच्या परिवाराला कुठली अडचण येता कामा नाही. येणारा काळ अवघड आहे. बांगलादेशमध्ये जे झालं ते होणारच आहे. हिंदू म्हणल्यानं नाही आहे. 2-4 जणांना मारता आलं पाहिजे. आपल्याला थोडीशी रनिंग करणं गरजेची आहे. तलवारबाजी आली पाहिजे. ब्लॅक बेल्ट आपण झालं पाहिजे. मुलींना सुद्धा आपण हे बाकीचे कोर्स करण्यापेक्षा डोंट टेक ए पर्सनल, PBC करतोय आपण, प्रोफेशनल ब्युटी कोर्स वगैरे, एम्ब्रॉयडरी फिम्ब्रॉयडरी, हे ठीक आहे तुमचं, ठीक आहे, मी तुम्हाला हे नाही करत आहे. पण थोडंसं आमच्या ताईंनी ब्लॅक बेल्ट झालं पाहिजे. थोडंसं ते आहे ना तायक्वांदो वगैरे ते शिकलं पाहिजे. एखादी जर का ती जी घटना झाली मागे बदलापूरला, अकोल्याला जी घटना झाली, एका मूर्ख मास्तरनं 6 वर्षांच्या मुलीसोबत नको ते केलं. बदलापूरला जी घटना झाली, पूजानं छत्रपती संभाजीनगरला मागच्या महिन्यात पूजानं आत्महत्या केली लव जिहादमध्ये. या गोष्टी थांबवायच्या असतील ना, तर आमच्या ताईंनी सुद्धा ब्लॅक बेल्ट झालं पाहिजे. थोडे कराटे शिकले पाहिजे, तलवारबाजी घोडस्वारी वगैरे शिकली पाहिजे. हे हिंदू धर्माकरता याची गरज आहे. गरज आहे याची हिंदू धर्माकरता. लक्षात येत आहे का? अरे तुमच्या अंगावर आलं तर तुम्हाला सेल्फ डिफेन्स तरी करता आलं पाहिजे ना. स्वतःचा जीव तुम्हाला वाचवता येईल, तर दुसऱ्याचं काय वाचवणार आहे तुम्ही? देशपांडे साहेब, एखादा जर का तुमच्या अंगावर आलं तर तुम्हाला जर का तुमचा परिवार जर का सांभाळता येत नसेल, तर दुसऱ्याचा परिवार काय सांभाळणार आहात तुम्ही? नंदबाबाची श्रीमंती ही ऐश्वर्यशाली आहे. त्यांनी 2 लाख गायींचं दान केलं, 7 पर्वतांचं दान केलं, नंदोत्सव साजरा केला. 6 दिवसाचं वय झालं. कंसेन प्रहिता घोरा पूतना भाल घातनी शिशु संचार निग्रंथी पुराग्राम व्रजादिशु. पुतनेचा उद्धार, महाबळाचा उद्धार, तृणावर्ताचा उद्धार, शक्टासुराचा उद्धार. 70 दिवसाचं वय, नाव ठेवलं कृष्ण. 3 महिन्याचं वय, 6 महिन्याचं वय, 9 महिन्याचं वय, कृष्ण रांगायला लागला. रांगायला लागला देव. तळवे तळ हात तळहात टेकीत, तळवे तळ हात तळहात टेकीत, नवे गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, नवे गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तो म्या देखीला गसई, रंगी रंगनाथ तो म्या देखिएला सई. रंगनी रंगनाथ तो म्या देखीला गसई, रंगनी रंग रंगनाथ तो म्या देखिएला सई. तळवे तळ हात तळहात तळहात टेकीत, तळवे तळ हात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्यानं रांगत. तळत हात हात टेकीत, तळत हात हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. नामदेव महाराज वर्णन करतात, भगवंत रांगायला लागले, भिंतीला धरून चालू लागले, माती खाऊ लागले. बळीराम दादानं आईला नाव सांगितलं, आई माझं मारू नको ग. नाही नाही पाहिली मी माती. आ केला त्रिभुवन दाखवलं. शंकरही कृष्णाच्या मुखातून आईला म्हणतात, तेरा बेटा ही ब्रह्म है, हमको भोग मत दे लेकिन माँ को नहीं समझ में आया. 1.5 वर्षाचं वय झालं, 2 वर्षाचं वय झालं. एक खडा घेतला आणि खडा घेऊन वरती जे शिंके लावलेले होते, शिंक्याला जे माठं असायचे, दूध आणि दही, ते माठं फोडले. कान धरला कृष्णाचा, उखळीला बांधलं त्याला दोरीनं. कृष्ण परमात्मा ती उखळण दोरी घेऊन बाहेर आले. एका झाडातून घुसले. ज्या नंदबाबाच्या अंगणामध्ये असं एक झाड होतं ज्याच्यातून माणूस अख्खा जायचा आणि पुन्हा वापस यायचा. नल कुबेर आणि मणिग्रू नावाचे कुबेराचे 2 नारदापासून शापित झालेले पुत्र होते, त्यांचा उद्धार केला. 2.5 वर्षाचं वय झालं भगवंताचं.
आता भगवंताकडे काय कमी मला उत्तर द्या. कृष्ण परमात्म्याचं वय ज्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला तेव्हा नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. 2 लाख गायी ब्राह्मणांना दान दिल्या. गुळ आणि तीळ एकत्रित करून 7 पर्वत दान दिले. सुवर्ण दक्षिणा वस्त्र वगैरे दिले. तरी 7 लाख गायी राहिल्या. 7 लाख गायीमध्ये आपण असं धरू की 3.5 लाख गायी दूध देणारे असतील आणि 3.5 लाख नसतील तरी किती दूध दुभतं आहे. कृष्णाला काय चोरी करायची गरज आहे. पण ज्या लोकांच्या घरी ताक होतं ना ते लोक म्हणले कृष्णा तुझ्यासोबत आम्हाला दही दूध खायचं आहे. आणि मग म्हणून भगवंतानं काय केलं, एक माखन चोर मंडळ तयार केलं. वय वर्ष 2.5 ते वय वर्ष 5 भगवंतानं दही दुधाच्या चोऱ्या केल्या आणि त्या चोऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याचे अध्यक्ष झाले. उपाध्यक्ष बळीराम दादा, श्रीराम्या, पेंध्या. आणि मग भगवान श्रीकृष्णाने लहान 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 मुले घेऊन घेऊन लहान 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 मुले घेऊन कोण कर मन मोहन मन मोहन 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 कोण कर मन मोहन. लहान 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 मुले घेऊन जय हो. लहान 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 मुले घेऊन खोड करी खोड करी खोड खोड करी क्या बात खोड है, करी खोड करी मन मोहन 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 खोड करी मन मोहन. ये घरा मोच्या घरा येऊन चोरी कर दे दोने घरामच्या घरा येऊन गोड करी गोड करी ये चोरी करी दही दूध लोणी घरा आमच्या येऊन चोरी करी दही दूध लोण घरा आमच्या येऊन कोण कर मन मोहन मन मोहन 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 कोण कर मन मोहन. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड करी मन मोहन 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 खोड करी मन मोहन. मन मोहन. असं वर्णन आहे. 9 लाख गोपाळांना घेऊन कृष्ण बळीराम दही दुधाची चोरी करू लागले. पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे त्याविन हे नासी नवे दुसरिया अयसी सवे तुकिया मेला त्याने अगुणा आणिला 3692 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. आणि दही दुधाची चोरी केल्यामुळे भगवान श्रीकृष्णावर आरोप यायला लागला. म्हणून श्रीकृष्णानं सांगितलं दही दुधाची जर का चोरी करायची आहे तर ती चोरी करताना छावमे आना बोभाटा करत जावं लागत नाही. म्हणून ज्यांना खरोखर ताक भेटलंय माझ्या जन्माच्या आधी, ज्यांना दही दूध तूप लोणी खायचं आहे त्यांनी काय करा, ती गोष्ट जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेली 5126 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे यार तरी यार लागे. तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे. अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे 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 अरे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो
आज देतो पोट भरी. जगद्गुरु तुकोबराय भंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत, भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोपाळांना म्हणाले, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुकोबरायांना कसं माहितं तर तुकोबराय सांगतात, मी सुद्धा भगवान श्रीकृष्णासोबत गोकुळात गोप म्हणून अवतार घेतला होता, जन्माला आलो होतो. आम्ही हरीचे सबंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात, जेवढे अवतार भगवंताचे झाले त्यांच्याबरोबर प्रत्येक युगामध्ये मी सेवक म्हणो, मित्र म्हणो होतो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ज्यांना दही दूध तूप लोणी खायचं आहे त्यांनी माझ्या मागे या. कारण ज्याला काहीतरी पाहिजे ना, आणि ज्याच्याकडून पाहिजे त्याचा हट्ट धरावा लागतो, त्याचा पिच्छा करावा लागतो. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, भगवान श्री याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आता माझ्या मागे मागे या, तर मागे मागे जाण्यामध्ये एक पुरुषार्थ आहे, एक भव्यता आहे, ऐश्वर्याची प्राप्ती आहे आणि भगवंताची प्राप्ती आहे. हा झाला याचा आध्यात्मिक भाव. पण याची लौकिक पार्श्वभूमी काय आहे की भगवान श्रीकृष्णानं ज्या अर्थी 9 लाख गोपाळांना संबोधन केलं आहे, 9 लाख सांगितलं आहे भागवतात की ज्यांना ज्यांना दहीदूध तूप लोणी खायचं आहे त्यांनी माझ्या मागे मागे या. तर कशा करता या त्याचं उद्धार अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. जय हो. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. जी वस्तू बिलकुल भेटलेली नाही, जी वस्तू जीवनात बिलकुल भेटलेली नाही आणि ती जर का अधिक भेटायला लागली, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, तर समजावं भगवंताची विशिष्ट अनुकंपा आहे. ज्या गोपाळांना खरोखर दूध शब्द माहिती होता पण प्यायला भेटलं नव्हतं, ताकाच्या नद्याच्या नद्या, ताकाचे सरोवर, घरी तुकाराम महाराज म्हणाले त्यांना दही दूध तूप लोणी भेटतंय. पण विषय असा आहे की फुकटचं महत्त्व नसतं, फुकटचं महत्त्व नसतं. म्हणून झालं असं, भगवान श्रीकृष्ण या गोपाळांना दही दूध तूप लोणी खाऊ घालू लागले. आणि जे दही दूध तूप लोणी खाऊ घालू लागले ज्यांना, तर हे अख्ख्या गोकुळात बोभट करायला लागले. बळीरामानं कृष्णानं आपल्याला कसं त्या घरात नेलं रे, आणि कसं दही दूध तूप लोणी खाऊ घातलं रे. आणि मग कशाला विचारता, यशोदेला खूप यशोदे भवत्या मी आल्या गवळणी सांगती गा राहणे नाना परी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदेने सांगितलं माझ्या पोरावर आरोप करता, त्याला रंगे हात पकडून द्या. बाळ सगुण गुणाचे तान्हे गे, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गा राहणा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी खेळ खेगे, का लटिकाचे घेता आळ गे गोकुळच्या नारी. कृष्णाला तरी यशोदेनं जतावलं, लोक तुझ्या यफायावर यफाय असं केलं. बरं हे तर काही नाही, वेगळाही खेळ खेळायचे ना भगवान. एखाद्याची वेणी वड, एखाद्याची ओढणी वड, हे सगळे खेळ खेळायचे. दही दूध तूप लोणीचं तर होतं. यशोदा तंग आली, यशोदेनं कान धरला कृष्णाचा आणि यशोदा कृष्णाला म्हणाली, अरे कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. काना तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते,
घरी कुणाच्या जाऊ नको फोडू नको रागीट तुझा पितानंद त्याच्याकडे तू जाऊ नको काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको घरी कुणाच्या जाऊ नको कुठला तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको यशोदेकडे गोपिकावर गोपिका बायांवर बाया म्हाताऱ्यावर म्हाताऱ्या तुझ्या कृष्णानं असं केलं तुझ्या कृष्णानं तसं केलं जतावून दिलं ठणकावून सांगितलं कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रागिडा तुझा पितानंद मार तयाचा खाऊ नको गवळ्या घरी बोभाट उठला माठ तयाचे फोडू नको आता रात्रीप्रमाणे आईनं असं भगवान श्रीकृष्णाला ठणकावून सांगितल्यावर कृष्ण म्हणले बस आजपासून दया दुधाच्या चोऱ्या बंद सगळे म्हणले काय बाबा थोडेच वर्ष झाले 5-6 महिने दही दूध खाऊ घालतो देवातून इतक्या लवकर बंद करतो अरे बोभाटा करायला लागले ना तुम्ही म्हणजे गुळाची ढेप जर का रस्त्यावर ठेवली तर पत्रिका छापायची गरज नाही मुंगळ्यांना आमंत्रण द्यायची गरज नाही ऑटोमॅटिक येतात मुंगळे आणि खडी साखर रस्त्यावर ठेवा मुंग्यांसाठी पत्रिका छापायची गरज नाही नुसती साखर उघडी ठेवा किंवा खडी साखर उघडी ठेवा तर मुंग्या येतात ऑटोमॅटिक अरे बाबा तुम्हाला चोरी करायची आहे चोरीचा माल खायचा आहे थोडं दम्मानं गेलं पाहिजे ना हां अख्खा बोबाटा करत तुम्ही सुटले म्हणून मी चोऱ्या करणार नाही नाही देवा आता आम्ही कोणाला सांगणार नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला जर का दही दूध तूप लोणी खायचं असेल तर एक काम करावं लागेल एक कंडिशन आहे मराठीत काय म्हणतात त्याला एक अट आहे ती 8 अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये हळू 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 तला 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 हळू हळू चला 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 कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला आज देतो पोट भरी 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 आज देतो भगवान श्रीकृष्ण दही दुधाच्या चोरीचे मुख्य आहेत आणि खाणारे तोंड 9 लाख आहेत बळीराम कृष्ण मुख्य आहे पण बोलणे मार असो आईचा फक्त भगवान श्रीकृष्णाला खावा लागतो आणि बाकीचे मजेत आहे म्हणून कृष्णाने सांगितलं चोऱ्या करणार नाही आणि ज्यांना चोऱ्या करायच्या आहे आणि ज्यांना मी खाऊ घालणार आहे मी सेपरेट जे लोक फक्त माझं ऐकतील आणि माझे प्लॅन फॉलो करतील त्यांनी माझ्या पाठीमागे चला कसं हळूहळू चाला
कोणी कोणासी न बोला. आणखीन एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी, घाबरी यांच्या मोडा काड्या ध्याडा भाडा वळतिया, तुका म्हणे देवापाशी विट आळशी नसावी. 3736 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये देवाच्या प्राप्तीकरता कुठल्याच प्रकारचा आळस नसावा. आलसी माणूस कभी भी महान वस्तु को प्राप्त नहीं कर सकता. अलक्ष्मीरा विशत्तेन शयन मलसा नरम, सदैव सोते रहने वाले आलसी को दरिद्रता अपना निवास स्थान बनाती है. इस श्लोक में ऐसा कहा गया. सुख दुखांत मालस्यम, सुख दुखांत मालस्यम, आलस्य एक ऐसा सुख है. ये दूसरा श्लोक, आलस्य एक ऐसा सुख है जिसका परिणाम दुख है. विनाकारण सकाळी जास्ती वेळ झोपायला मजा वाटती, पण ड्युटीला उशीर झाला आणि साहेबांना वरती झापलं आणि घरामध्ये फक्त नंबर लागू दे आंघोळीला, मग कळतं आहे की नाही. आलस एक ऐसा सुख है जिसका परिणाम दुख है प्यारे. आणि एकच कोडी सांगणं अभिप्रेत आहे. देवानं गोकुळामध्ये एकही घर असं सोडलं नव्हतं की ज्या घरामध्ये जाऊन भगवंतानं दही दुधाची चोरी म्हणजे लीला केली नव्हती. देवाला जर का एक पट दिलं, नीट ऐका, तर देव आपल्याला 10 पट देतो. एक म्हातारी म्हणली भगवान श्रीकृष्णाच्या माघारी म्हणली ती, तू येतोस कसा मी तुझी सोयच पाहते सरपंचाच्या पोऱ्या, तू सगळ्या लोकांच्या घरामध्ये जाऊन सगळ्यांच्या शिंक्याचे माठ फोडले असतील, तू माझ्याकडे येऊन दाखव, मग मी तुला दाखवते. कृष्ण म्हणला ठीक आहे. भगवान श्रीकृष्णानं गोपाळांना नाही नेलं तिच्याकडं, एकटेच गेले भगवान श्रीकृष्ण आणि एकटेच तिच्या घरामध्ये घुसून दही दूध तूप लोणी भगवंतांनी खाल्लं आणि थोडंसं खरकटही तोंडाला लावलं. भगवंतानं बाहेर आले. बाहेर आल्यानंतर तिने लगेच कृष्णाला पकडलं, थांब रे थांब थांब थांब, सोरा करे, तुझी आई नाक लावून बोलत होती ना, माझं पोरग गुणाचं आहे, चोऱ्या करत नाही, कोणाची घरात घुसत नाही ना. आता ते म्हणला म्हातारे जाऊ दे ना. कृष्ण म्हणला मी सगळ्या गोकुळाचं खाल्लं, तुझे एकटीचं घर राहिलं होतं ते पूर्ण करून टाकलं, माझा टास्क कंप्लीट झाला की गोकुळात कोणाचेच घर दही दूध चोरल्याशिवाय ठेवायचे नाही. नाही नाही चल चल तर तुझ्या आईकडे. हे पाय म्हणले म्हातारे मी देव आहे, ए यथामा प्रपद्यंते ताम तथैव भजाम्यहम. मला जर का इथे 1 पट दिलं तर मी वापस 10 पट देतो. ते आहे की नाही, मला 1 पट दिलं तर मी 10 पट वापस देतो. ती म्हणली नाही नाही चल चल. कृष्ण म्हणला जाऊ दे, सगळंच खाल्लं, सोड मला. ती म्हणली नाही सोडत. म्हणले सोड, नाही सोड, नाही. असं करत 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 तिने धरलं. कोणाला होतं, कोणाला धरलं सांगा ना, कृष्णालाच ना. आज दिवसा ढवळ्याची गोष्ट आहे. भर दिवसा तिनं भगवान श्रीकृष्णाला तिच्या घरातून दही दूध लोणी चोरून खाताना पाहिलं, रंगे हात धरलं आणि यशोदेकडे जेव्हा नेलं, यशोदेचा दरवाजा वाजवला. ए यशोदा, अय सरपंचीन बाईन दरवाजा उघड आणि पाय हे तुझा पोरग, तू म्हणत होती ना हे सगुण गुणाचं ताण आहे, 5 वर्षाचं, आणि पाय यानं चोरी केली. यशोदा पाहतच राहिली. असं काऊन पाहता सरपंचीन बाई तुम्ही? आजी, यशोदा म्हणाली मेंदू गिंदू सडला तर नाही ना? म्हणजे काय झालं, दिमाग में पाणी तो नाही भर गया ना? नाही. तो हा नवरा आहे ना, तो आत्माराम पाटील. आणि तुम्ही केव्हा आले? तुम्ही केव्हा आले? कोण होतं सांगा खरं? भगवान श्रीकृष्ण होते ना, तिचा नवरा झाला होता. कृष्णम ब्रह्मम अमित रूप भयो भगवाना. तुलसी रामायण में चौपाई आहे. देव एकाच रूपाचा होईल, अनेक रूपाचा झाला, बाहेर आला. बाहेर आल्यावर तुम्ही कस काय आले? मी तेव्हा धरणच तो ह्या संघ होतो, जेव्हा तो आम्ही हात पकडला, मी तुला कावच म्हणत होतो मला सोड मला सोड. तो महा अपमानाचा पुरा 7-12 खुला केला गावात. आता मला कोणा संघ बसता येणार नाही, मांडीला मांडी लावून. चल हात तिकडं. नवऱ्यानं म्हटलं. बाहेर आला नवरा. बाहेर नवरा आल्यानंतर तो पुन्हा कृष्ण झाला. कृष्ण झाल्यावर कारेला बडा चलतो ह्या इकडे, हो का तो हा नवरा मी? मग कळालं कृष्ण कोण आहे. कृष्ण साक्षात भगवान आहे प्यारे. कृष्ण परमात्म्याला तिने घरी नेलं आणि दही भाताचं भोजन दिलं. देवाला 1 पट दिलं की देव निश्चित 10 पट आपल्याला देतो. कृष्णाचं काही खरं नाही, खूपच स्वर्या करतं. ह्या पोराला शाळेत पाठवलं पाहिजे. आणि शाळा कोणती होती आता? उठी गोपाळजी जाई धेनुकडे, पाहती सवंगडी वाट तुझी, आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधणे, सवी सवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. बाबा आता तुम्ही घरी जेवण करा, जेवण करून दुपारचे डब्बे सोबत घ्या. तू आणि बळीराम दादा आपल्या गायी घ्या आणि तुमचे 9 लाख मित्र घ्या आणि प्रत्येक गोपाळची 1-1 गाय घ्या आणि गोकुळातून 4 किलोमीटर वृंदावनामध्ये जा. गायी चरायला सोडून द्या. तिथं काय कुरकुडीचे खेळ वगैरे खेळायचे खेळा, मजा करा, मस्ती करा, वापस या. कृष्णाला वाटलं मग दह्या दुधाच्या सोऱ्या बंद होतील. कृष्णाला मीटिंग भरवली. अरे बाप उद्यापासून आई मला शाळेत जायचं म्हणते. आणि ते म्हणते आमचं ताकन दूध ते तुम्ही तुमचं पहा. नाही ना देवा, 1 more टाइम वी ऑल ऑफ देम.
एकदा फक्त आम्हाला दही दूध खायचं. मग कृष्ण म्हणला चला. भगवान श्रीकृष्णाला पुन्हा सगळ्याला सोबत घेतलं आणि तिथं 2-4 आता 9 लाख गोपाळांना खाऊ घालायचं म्हणल्यावर 100 घरामध्ये न्यावं लागायचं. आणि देव म्हणजे काही असाच वर नाही आहे की कुलपात तार वगैरे, ये लीला आहे भैया, चोरी नाही आहे. माखन चोरी लीला बोला आहे इसको. बाकीच्या गोपाळांना खाऊ घालण्याकरता त्यांच्याकडे काय कमी आहे. जुन्या काळामध्ये माहिती आहे तुम्हाला, खेड्यामध्ये एक गच्चीवर गेल्यानंतर एक चौक असायचा ना, चौकातून खाली उतरता यायचं. डोळे बंद केले की भगवंत चौकातून सगळ्या आतमध्ये घेऊन जायचं आणि डोळे बंद केले की बाहेर आणायचा. 9 लाख गोपाळांना 100 घरात डोळे बंद करून नेलं आणि डोळे बंद करून बाहेर आणलं. तिथं 2-4 जण ताकच प्यायला लागले. अरे ते म्हणले, ए येड्यांनो, अरे तुम्ही माझ्या जन्माच्या आधी ताकच पित होता ना. ताक म्हणजे असार आहे ना. अरे गाईचं दूध म्हणजे सार आहे. गाईचं दूध खा म्हणजे गाईचं दूध रूपी सार खा. याचं दिग्दर्शन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये केलंय. तुका म्हणे साधा घाटे, तुका म्हणे साधा घाटे, तुका म्हणे साधा घाटे, तुका म्हणे साधा घाटे. अरे तेने नका भरू पोट, जय हो. तेने नका अरे भरू पोट, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. नका भरू पोटे, नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. हरी पुरे मना वरी, हरी पुरे मना मनाल हरे पुरे मना हे मनाल तो भरिया और पुरे मना हीरा पुरे मनाल तो वरी, पुरे मनाल तो
सांप्रदायिक भजन सर्व पुरुष बांधवांचे हात असे या पोझिशनमध्ये माता माऊल्यांच्या जागेवर एक स्वर एक ताल एक लय सांप्रदायिक भजन. हरी विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा हार घेऊन या, हार हार रखुमा हार हार विठोबा रखुमा 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 जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा कुंडली गवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव कारा पंढरीनाथ भगवान विठोबा रखुमा विठोबा रखुमा पंढरी गवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती परब्रह्म एकनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान पितृदेवताओं की जय सब संतन की जय गौ माता की जय आज के आनंद की जय. विठोबा रखुमा हरी कीर्तनाची शेवटच्या चरणामध्ये विशिष्ट पथ प्रदर्शित केलाय. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पोराचं काही खरं नाही. पोराला शाळेत पाठवलं पाहिजे. कंप्लेंटवर कंप्लेंट याच्या यायला लागलं, यांनी असं केलं यानं तसं केलं, त्याचा माठ फोडला, याच्या घरात गेला, त्याच्या दाऱ्यातून घुसला, त्याच्या चौकातून उतरला. आता तू शाळेत जा म्हटलंय. कोणती शाळा आहे म्हटलंय. उठी गोपाळजी जाई धेनूकडे पाहती सवंगडी वाट तुझे रे छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच मो मेरो मदन गोपाल. और कहाँ पर जा रहे थे? वृंदावन जा रहे थे, जहां पर जमुना का तट है. मीठे रस से भरोड़ी राधा रानी लाग्यो महारानी लाग्यो हो मनो खारो खारो जमुना जीरो पानी लाग्यो मनो खारो खारो जमुना जीरो पानी लाग्यो. राधा जी तो गोरी गोरी कान्हा सावर सावर वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी. ब्रज धाम राधा जू की रजधानी लाग्यो रजधानी लाग्यो मनो कारो खारो जमुना जीरो पानी लाग्यो मनो खारो खारो जमुना जीरो पानी लाग्यो. तिथे वृंदावनामध्ये जाऊ लागले. सकाळी डब्बे खाऊ लागले, सोबत घेऊ लागले, बासरी वाजवू लागले, गाई चारायला सोडू लागले, खेळ खेळू लागले, पुन्हा सगळ्यांना सोबत बोलून घरी येऊ लागले. तिथे आघासूर मारला, बकासूर मारला, धेनुकासूर मारला, ब्रह्मदेवाच्या मोहाचं निरसन केलं, कालियांचा उद्धार केला आणि भगवंतानं तिथं काला केला. काला नियम लक्षात आला का? सकाळी डब्बे खायचे आणि दुपारी सोबत न्यायचे. आणि एकदा खेळ खेळल्यामुळे त्यांना पुन्हा भूक लागली भगवंताला. परत भूक लागल्यामुळे भगवंतांनी सांगितलं आपल्या गोपाळांना थोड्या दूर जा वृंदावनामध्ये, पुढे काही साधू संत आलेले आणि त्यांच्या बायका माझ्या भक्त आहे, त्यांना अन्न मागून आणा, ते आनंदानं देतील. की कृष्णानं अन्न मागितलंय. भगवान श्रीकृष्णाचे गोपाळ त्या साधू संतांच्या बायकांकडे गेले आणि सांगितलं भगवान श्रीकृष्णाने अन्न मागितलंय. आनंदाला पारावार नाही. त्यांनी खूप सारं अन्न एकत्रित करून दिलं आणि ते अन्न भगवंतांनी एकत्रित केलं. एकत्रित केल्या गेलेल्या अन्नाला वारकरी संप्रदायामध्ये काला असं म्हणतात किंवा मांदियाळी म्हणतात. भगवंतान ते अन्न सगळ्यांना वाटलं. एकची टाळी झाली चंद्रभागे बाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी देवानं काला केला. आता देवानं काला केल्यानंतर वरतून देवता सुद्धा काला खाण्याची चेष्टा करू लागली. इच्छा
पण तुम्हाला सांगू, काला हा भारतातच आहे, महाराष्ट्रात आहे, तिथेही नाही. उपजोनी या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका मुखे देऊ सुखे घालू हुंबरी, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. 3687 अभंगाचा नंबर. म्हणून तुकाराम महाराज काला खाण्याला विशेष प्राधान्य धन्यता देतात. जन्माला आल्या आल्या अगोदर पुढं जाऊन बसू, कारण की काला संपला तर पुन्हा आपल्यापर्यंत येणार नाही का. ज्याच्या नावानं काल्याचं कीर्तन आहे, ज्या विष्णूच्या कृष्णानं, त्या विष्णूच्या वैकुंठात सुद्धा काल्याचा कण सुद्धा नाही. येथे मिळतो दही भात. कोठे? येथे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये येथे मिळतो दही भात, नाही वैकुंठी ते मात. तुका म्हणे काला हा वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ येथे संत संगे, स्वर्गे सत्तेचे कैलासे, वैकुंठे नास्त्यय रसः, अतः पिबंतु सद्भाग्या, मामा मुंचित करी ही चितः. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 83 श्रीमद भागवत महात्म्य. हा या काल्याच्या कीर्तनाचा जो रस आहे, हा ब्रह्मदेवाच्या सत्यलोकात नाही, शंकराच्या कैलास लोकात नाही, विष्णूच्या वैकुंठात नाही, इंद्राच्या अमरपुरीत नाही. तो रस इथे भेटतोय. सेवितो हा रस वाटतो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान, तोचे एक दान शूर दाता. 201 अभंगाचा नंबर. हा रस आनंदाचा अनेक प्रमाण तुकाराम महाराजांचे त्याला आहे. आणि तुम्ही आम्ही महत् भाग्यवान आहोत की तुम्हाला आम्हाला हा काला इथे भेटत आहे. आणि तो काला भगवंतानी आजी ओस अमरावती, काला पहावया येती, विसरती देह भाव आपुला, न समाये मेदिनी. 3734 अभंगाचा नंबर. देवानं जेव्हा काला केला कृष्णाने, सगळ्या गोपाळांना वाटला ना, तर वरतून सगळे देवता गोपाळांना म्हणू लागले आम्हाला द्या काला, आम्हाला काला. तर हे सगळे गोपाळ त्यांना वाकडं दाखवू लागले, काला खायचा असेल तर इथे जन्माला या. अभंगच आहे त्याचा. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिका वाकुलिया ब्रह्मदिका, उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरी बिरगाडे. काला खायचा असेल तर महाराष्ट्रात वारकरी बनून जन्माला यावं लागेल. आणि गळ्यामध्ये तुळशीच्या माळीत कृष्ण नावाचा काळ्या मणी घालावं लागेल, नाही तर गळ्यामध्ये कृष्णाचं नाव धरावं लागेल. उत्तम वारकरी भाव लागेल आणि मगच तुम्हाला आम्ही काला वाटू. नाही तर तुम्हाला नाही काला. अभंग आहे. वाकुलिया ब्रह्मदिका, उत्तम लोका दाखवू. 3725 अभंगाचा नंबर. आणि म्हणून तर देवता सुद्धा इथं जन्माला यायची चेष्टा करतात. इहलोकीचा हा देहो, देव इच्छिता ती पाहे, तरीच आम्ही जन्म आलो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. 131 अभंगाचा नंबर. कालियाची आसे देव जळी झाले मासे, हासोनिया टीर सांगाते. 3732 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये अरे भगवान श्रीकृष्ण गोपाळ काला खातील आणि काल्याचे खरकटे हातात व्हायला यमुनेत येतील, तर यमुनेमध्ये आपल्याला उष्टेकण भेटतील म्हणून सगळेजण खेकडा मासा होऊन बसले. पण देवाने त्यांना काल्याचे हातात व्हायला यमुनेकडे जाऊ दिलं नाही. का? आपल्या घोंगड्यांना हात पुसा आणि पाण्याच्या वरचा आजच्या दिवस ताक प्या म्हटले, ताक. पण तिकडे जाऊ दिलं नाही. याचाच अर्थ नरदेहाला जन्माला येणे एक, नरदेहाला जन्म, भारतखंडी नरदेहाची प्राप्ती हेतू भाग्याची संपत्ती. नरदेहाला पाकिस्तानमध्ये जन्माला आलो तर काय काला भेटणार आहे. भारतात जन्माला येणे 2, भारतामध्ये वैष्णव बनून जन्माला येणे 3, त्यातली त्यात महाराष्ट्रात जन्माला येणे 4, वारकरी पिंडात जन्माला येणे 5, ज्ञानोबा राहायचा तुकोबा राहायचा पायीक बनणे 7, वारकरी बनणे 8 आणि काल्याच्या कीर्तनात येणे 9 आणि मग काल्याचा प्रसाद घेणे. याला म्हटलंय भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमदांधकारम नाशम विदाय ही तदो दयते विवेक यद्दर्शनंच विनिहंत शुभानि सद्यस्त्रेयस्तनोदि भवद दुखद वार्तितानां निशेष शेष मुख गीत कथैक बाणाः प्रेम प्रकाश कृतये शरणं गतोस्मि. अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर 75 आणि 76 श्रीमद भागवत महात्म्य. अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर मनुष्याला दुर्लभ अशा मनुष्याचा देह मिळाला. नुसता मिळाला नाही तर त्याच्या तमरूपी आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला. कशामुळे? त्यानं हा जो माथा आहे संतांच्या चरणामध्ये ठेवला आणि अध्यात्मरूपी विवेकाची ज्योत त्याच्या हृदयामध्ये पेटली. भाग्याची या भडसे, उद्यमाचे निया मिसे, समृद्धी जात आपेसे, घर रिघे. अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354. उजळलेले भाग्य आता उगी चिंता वारली, संत दर्शिनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुण पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये पूर्व पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. 3204 अभंगाचा नंबर. विठ्ठल 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 विठ्ठल. झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करून आमचा पुढचा कार्यक्रम आम्ही करून घेतो. भगवंतानं काला केला, देव दुर्लभ असा काला तुम्हाला आम्हाला भेटतोय. हा देवांना सुद्धा भेटला नाही.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय